नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पंढरपूरवरील पुराची टांगती तलवार कायम असून उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामध्ये आज सायंकाळी 5:30 वाजता वाढ करण्यात आली आहे। भीमाशंकरसह घाटमाथ्यावरती त्याचबरोबर उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली 2 दिवस मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे वरील धरणामधून उजनीच्या दिशेने मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे उजनीतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता। तो 75,000 क्युसेक वरून 90,000 क्युसेक्स पर्यंत आज सकाळी वाढवण्यात आला होता आणि आज सायंकाळी 5:30 वाजता आणखी 20,000 क्युसेक्सने उजनीतील पाण्यामध्ये वाढ करण्यात आली असून सध्या उजनीमधून 1,10,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सोडला जातो आहे। तर वीज निर्मितीला असणारा 1600 असा 1,11,600 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये येतो आहे। तर वीरमधून सोडलेला 54,000 क्युसेकचा असा एकूण जवळपास आपण पाहिलं तर 1,70,000 क्युसेकच्या आसपासचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये येणार असल्यामुळे भीमेकाठी पूरस्थितीचा धोका कायम आहे। अजून पुढील काही तासामध्ये जर आणखी उजनीतून पाण्याचा विसर्ग वाढवला तर मग मात्र भीमा नदीकाठी महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। मात्र थोडंसं दिलासादायक आज सकाळपासून घाटमाथ्यावरचा पाऊस थोडासा मंदावलेला आहे आणि त्यामुळे हा पाऊस आणखी कमी होईल आणि उजनीकडे येणारा विसर्ग कमी झाला तरच उजनीतून सोडण्यात आलेला विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे।